नमस्ते, मी प्रतिभा आपणा सर्वांचं सस्नेह स्वागत करते दापोली किनारा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजची रेसिपीसुद्धा अगदी सर्वांनाच आवडणारी आहे। मोठ्यांनासुद्धा आवडते आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात। तर त्यासाठी बघा, इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये गाजर आहे, काकडी आहे, कांदा घेतलेला आहे आणि हे बघा, हे बीट आहे, ते आपण उकडून घेतलेलं आहे। पाणी न घालता कुकरमध्ये आपण वाफवून घेतलेलं आहे। बटाटेसुद्धा आपण घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण कुकरमध्ये उकडून घेतलेले आहेत आणि शिमला मिरची घेतलेली आहे। आणि हे बघा, इथे आपण ना कांद्याची पात घेतलेली आहे। माझ्याकडे कांद्याची पात होती थोडी, तीसुद्धा आपण या रेसिपीमध्ये वापरणार आहोत। या घेतलेल्या भाज्या सगळ्या आहेत ना, त्या सगळ्या आपण खूप छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आणि आता आपण काकडी सोलून घेऊया, गाजरसुद्धा नंतर सोलून घेऊया आणि मस्त आपल्याला हव्या तशा त्या चिरून घेणार आहोत। आपण गाजरसुद्धा अशा प्रकारे आपण सोलून घेऊया। हे बीट आहे, ते आपण कुकरमध्ये पाणी न घालता वाफवून घेतलेलं आहे। खूप छान शिजलेलं आहे बघा, अगदी वरचं साल सहज निघत आहे। पाण्यामध्ये शिजवलं की त्याचा पौष्टिकपणा पाण्यामध्ये निघून जातो, म्हणून मी काही भाज्या वगैरे शिजवायचं असेल किंवा बीट शिजवून घ्यायचं असेल तर ते पाणी न घालता कुकरमध्ये वाफवून घेते, म्हणजे त्याचा पौष्टिकपणा जो आहे टिकून राहतो। आता हे बघा, बीट आपलं सोलून झालेलं आहे। आता त्याचा मागचा आणि पुढचा भाग आपण काढून टाकूया। हे बघा, अशा प्रकारे घेतलेल्या सगळ्या भाज्या आपण छान चिरून घेऊया। हे बघा, या सगळ्या भाज्या आपण छान चिरून घेतलेल्या आहेत। गाजर, बीट, शिमला मिरची, काकडी आणि कांदा। आणि आता आपण बटाटेसुद्धा अशा पद्धतीने चिरून घेऊया आणि कांदा पातसुद्धा चिरून घेऊया। मी इथे एक हिरवी चटणी बनवली आहे। त्यासाठी 1 वाटी पुदिना, 1 वाटी कोथिंबीर, 5-6 लसूण पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची घेतली होती। तिखट आपल्या आवडीनुसार आपण घ्यायचं। आज आपण क्रिस्पी वेज टोस्ट सँडविच बनवणार आहोत। त्यासाठी या भाज्या अशा पद्धतीनं चिरून घेतलेल्या आहेत आणि बटरच्या जागी आपण साजूक तुपाचा वापर इथे करणार आहोत। साजूक तुपामध्ये सँडविच खूप टेस्टी बनतात। तुम्हाला बटर वापरायचं असेल तर तुम्ही नक्कीच बटर वापरू शकता। सँडविच बनवण्यासाठी आपण इथे काही ब्रेड स्लाइस घेतलेले आहेत। आता या ब्रेडला आपण साजूक तूप लावून घेऊया। सगळ्या स्लाइसला आपण असं साजूक तूप लावून घेऊया। सगळ्या ब्रेड स्लाइसना साजूक तूप लावून झालेलं आहे। आता आपण या ब्रेडवर हिरवी चटणी बनवलेली आहे ना, ती मस्तपैकी अशी सर्व बाजूने लावून घेऊया। ब्रेडला छान चटणी लावून झाली की त्यावर आता मस्तपैकी अशा भाज्या ठेवून घेऊया आपल्या आवडीप्रमाणे। तुम्ही म्हणाल, सँडविचची रेसिपी आहे आणि भाज्यांमध्ये तर टॅमॅटो दिसलाच नाही, त्याचं काय आहे? आमच्या घरी ना सँडविचमधला टॅमॅटो आवडत नाही खायला, त्यामुळे मी इथे टॅमॅटोचा वापर नाही केलेला। तर तुम्ही नक्की करा, तुम्हाला टॅमॅटो आवडत असेल तर तुम्ही टॅमॅटोचा वापर नक्की करा। ब्रेडवर भाज्या ठेवून झालेल्या आहेत। आता आपण ब्रेडच्या दुसऱ्या स्लाइसला पण हिरवी चटणी छान अशी लावून घेऊया सर्व बाजूने। ब्रेडवर ठेवलेल्या भाज्यांवर आता आपण काळी मिरी पूड घालूया आणि काळी मिरी पूड घालून झाल्यावर आपण यावर चाट मसाला घालून घ्यायचा आहे। चाट मसाला आपल्या चवीनुसार आणि आवडीनुसार आपण घालून घ्यायचा आहे। खूप छान चव येते चाट मसाल्यामुळे या सँडविचला। आणि आता दुसरा स्लाइससुद्धा आपण या भाजीवर ठेवून घ्यायचा आहे। आणि हे झालं आपलं साधं वेज सँडविच, पण आपल्याला बनवायचं आहे क्रिस्पी टोस्ट सँडविच। त्यासाठी आपण या टोस्टरला आपण हे बघा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण हे सँडविच छान खरपूस भाजून घेणार आहोत। भांड्याला हातानेच तूप लावून घेते, म्हणजे ते सगळीकडे व्यवस्थित पसरलं जाईल। माझे मिस्टर मला मदत करत आहेत, कारण त्यांना सँडविच खूप आवडतं आणि त्यांच्यासाठीच मी बनवत आहे स्पेशली। आता हे सँडविच आपण सँडविचच्या भांड्यामध्ये ठेवलेलं आहे आणि आता ते आपण गॅसच्या मंद आचेवर छान खरपूस भाजून घेऊया। हे बघा, एक सँडविच आपलं
छान भाजून झालेला आहे. आता अशा पद्धतीने आपण सगळे सँडविच तयार करून घेऊया आणि छान कुरकुरीत असे भाजून घेऊया. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने सँडविच छान खरपूस भाजून घेऊया. हे बघा, खूप छान सोनेरी रंगावर आपण हा सँडविच भाजून घेतलेला आहे. अशा पद्धतीनेच आपण सगळे सँडविच तयार करून घेऊया. हे टोस्ट सँडविच तुम्ही हिरवी चटणी पुदिन्याची किंवा सॉससोबत खाऊ शकता. क्रिस्पी आणि टेस्टी व्हेज टोस्ट सँडविच बनून तयार आहे. थँक यू फॉर वॉचिंग.